अगं मला दिसत नाही गो बाई, हो गो बाई. झोपी गेली माऊ. कुठं गेली होती तू? हा कुठं गेली होती? बेबीचे बाबा आणि बेबीची मावशी दोघींनी शॉपिंग करून आणली आहे. आता आम्ही फर्स्ट ब्लँकेट दाखवते. वाव, आता सगळं पिंक जरा होईल वाटतं. युनिकॉर्न पाहिजे होता. बेबी म्हणजे मावशी काही मोठी झाली नाही बाई. आणि सेट आणले मिटन्स आणि कॅपचा सेट आहे हा. 2 प्रिंट. हा एक हेअर ब्रश आणला केसांसाठी. टॉवेल आणला सॉफ्ट. सुंदर आहे. हँकी आणलं. बघू ते बारीक बारीक ना. हा बारीक बारीक. त्याचं सॉफ्ट. टिप्स आणले. एकच आणलं. बापरे, हे काही लागणार आहे का माऊ? घेऊन घे. ही चॉईस तुमची. हो, आता बाळाच्या बाबांना पण सुचेल काय 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 काय. बॉईज सेक्शन बंद घेतलं. होईल का तिला? हो. तर मी घेतला हा वन्सी. वन्सी हा एक ड्रेस. अगं बाई, पिंक फ्रॉक आला ग बाई. त्याला पॅन्ट पण आहे. हे बघ मम्मी पॅन्ट. आणि हा व्हाईट. एकदम भारी आहे. आता जॉब स्विचने बाळाची सांभाळायची तयारी करायची. वर्क फ्रॉम होम मागायचा. या तिघींची पार्टी चालू आहे. रिटेक. अजून आवाज. जवळ जा थोडस. कुठे कुठे माऊ? कुठे माऊ? कुठे? जवळ जा ना. हळूच घे. हळूच हळूच. लांबून लांबून लांबून. बाई ग. ही बाई. वहिनी आदिराज, बाबांना आवाज दे. तुला आवाज दे, जोरात दे. दुकानातून यायला पाहिजे बाबा. मग रात्रभर बाळाला असं आईला झोपवावं लागायचं हॉस्पिटलमध्ये. आणि हा 4था दिवस होता. तर 4थ्या दिवशीच आम्हाला डिस्चार्ज मिळणार होता, पण तो नाही मिळाला. तर नेक्स्ट डे आम्हाला डिस्चार्ज मिळाला. आणि त्याच दिवशी हा 5वा दिवस आहे. तर माझे सासू सासरेसुद्धा आले होते बाळाला बघायला. आणि मग त्याच्यानंतर सगळी घरी जाण्याची तयारी चालू झाली आणि आम्ही आमच्या प्रिन्सेसला घेऊन घरी आलो. आणि घरी आमचं खूप छान स्वागत झालं. तर माझ्या बहिणीने खूप सुंदर तयारी केली होती सगळीच. आणि आम्ही ती पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळी तयारी दाखवणार आहे. तर स्टे ट्यून. तोपर्यंत बाय.